शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी व इतर संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला। या बंदला अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेमध्ये अल्पसा प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीसह इतर 35 संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्यानुसार चांदूर रेल्वे तालुक्यात वंचित बहुजन आघाडी फक्त सहभागी झाली होती, इतर संघटना सहभागी झाल्या नाही। व्यापारी व व्यावसायिकांनी सुद्धा या बंदला अल्पसा प्रतिसाद दिला। देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे। देशात खाजगीकरणाचे प्रमाण वाढत आहे। नोटबंदी, जीएसटी सारख्या प्रकरणात जनतेचा विश्वासघात झाला आहे। बाळासाहेब आंबेडकर यांनी कायदे NRC कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली। आज त्यासाठी सगळं चांदूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र झाले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यासाठी हा कायदा रद्द करावं आणि जनतेला नागरिकत्वाबद्दल या देशातल्या लोकांना नागरिकत्वापासून वंचित ठेवू नये अशी विनंती करणार आहे। आणि त्यासाठी आम्ही या देशमुख साहेबांना निवेदन सादर करू आणि या कार्यक्रमाची सांगता करू। या प्रकरणावरून लक्ष वळविण्यासाठी CAA, NRC व NPR सारखे मुद्दे अवेळी समोर आणून देशविक्री मांडली आहे। बहुजन आघाडीचे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली। भाजपा सरकारच्या जुलमी कायद्याविरोधात NRC कायदा या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे चांदूर रेल्वे बंदचं आयोजन आम्ही सर्व चांदूर रेल्वे वासियांनी, चांदूर रेल्वे तालुक्यातील महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडी, युवा आघाडी यांच्यामार्फत आम्ही आज चांदूर बंदच्या माध्यमातून तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकारच्या जुलमी कायद्याविरोधात सध्याच्या परिस्थितीमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था चालवण्यासाठी भाजपा सरकारजवळ कुठलंही साधन नाही, कुठलाही पैसा नाही। भाजपा सरकारने पूर्ण बहुमताच्या ताकदीवर सर्व रेल्वे असो, विमानतळ असो विकण्यास काढलेला आहे। यासाठी बाळासाहेब आंबेडकर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज बंदची हाक दिल्यामुळे आम्ही सर्व चांदूर रेल्वेतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे धरणं आंदोलन आणि बंदच्यामध्ये सहभागी आहोत। त्यामुळे नागरिकांनी जागे होऊन घराबाहेर पडून देश नादार होण्याची वाट न पाहता या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं। असे अनेक विषय घेऊन हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।